हॅलो हाय नमस्कार, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला कॉर्ड सेट आज प्लाझो कसं शिवायचं हे आज सांगणार आहे। तर मी 2.25 मीटर कापड घेतलेला आहे। तर हे कापड क्रॉपमध्ये आहे, तुम्ही कुठलंही कापड वापरू शकता। तर अशा पद्धतीने 4 फोल्ड आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ओपन बाजू आपल्याला समोर ठेवून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये 4 ओपन फोल्ड आहेत ते समोर ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने 4 फोल्ड मी करून घेतलेले आहे, ठीक आहे। तर आता मी रेडीमेड प्लाझोच वापरून मी ह्याचं कटिंग सांगणार आहे तुम्हाला। तर हे रेडीमेड प्लाझोची पूर्ण उंची आहे 37 इंच। तर तुमच्या प्लाझोच्या उंचीनुसार तुम्ही घेऊ शकता। तर माझं प्लाझोचं उंची आहे, रेडीमेड प्लाझोचं उंची 37 इंच आणि मी वरतून एक्स्ट्रा 2 इंच कापड वाढवून घेणार आहे, ठीक आहे। तर हे बघू शकता, त्याच्यावर मी लाईन बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने 2 इंचचं कापड मी जास्त घेणार आहे, कारण तिथे आपल्याला इलॅस्टिक लावावं लागतं, म्हणून 2 इंच जास्तीचं घेतलेलं आहे। तर मैत्रिणींनो, ह्याआधी देखील तुम्हाला कॉर्ड सेट कुर्ती कसं बनवायचं ह्याचं व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे। आता फक्त मी प्लाझो कटिंग सांगणार आहे, त्याचं लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। अशा पद्धतीने मार्क करून आपल्याला रेडीमेड प्लाझो त्याच्यावर 2 इंचाच्या खाली ठेवून घ्यायचा आहे आणि इथून खालून 1 इंच आपल्याला बॉटम फोल्डसाठी 1 इंच देखील वाढून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आणि साईडला देखील शिलाई मार्जिन म्हणून 1 इंच जास्तीचं घेऊन अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे। शिलाई मार्जिन 1 इंचाचा मी जास्त ठेवलेली आहे रेडीमेड प्लाझोपेक्षा। तर प्लीज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा। तर तुम्ही अगदी साडीपासून, जुन्या साडीपासून देखील अशा पद्धतीचे हे डेली वेअर कॉर्ड सेट बनवू शकता। नसेल तर तुम्ही असं रेडीमेड कापड वापरून देखील अशा पद्धतीने कॉर्ड सेट बनवू शकता। हे कापडाचं मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील देणार आहे। अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे। तर नंतर आपल्याला हिप साईजपासून आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे। हे बघू शकता, हे हिप साईज आहे आपलं। तर मी तुम्हाला रेडीमेड प्लाझो ठेवून सांगते आणि नंतर तिथून आतून 2 इंच वाढवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि तिथे गोलाकार देऊन घ्यायचा आहे, हे बघू शकता व्हिडिओमध्ये। अशा पद्धतीने आपल्याला तिथे गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि जसं मार्क केले त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे अगदी व्यवस्थितपणे। तर तुम्हाला खूप सोपी आणि साधी सरळ पद्धत सांगितलेली आहे। अगदी कमी वेळात ही कॉर्ड सेट तुम्ही बनवून रेडी करू शकता घरच्या घरी, कुठल्याही कापडापासून तुम्ही बनवू शकता। तर मी कसं मार्क केले त्याच पद्धतीने मी कटिंग करून घेतलेली आहे, हे बघू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने ठेवून मी आता स्टिच करून घेणार आहे, हे बघू शकता। अशा पद्धतीने दोन्ही ठेवून मी स्टिच करून घेणार आहे। स्टिच करताना दोन्ही व्यवस्थित कापड पकडून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। स्टिच केल्यानंतर तुम्ही ओव्हरलॉक देखील करू शकता किंवा अशा वरतून दाबटीप देखील देऊ शकता। दाबटीप दिल्यामुळे कॉर्ड सेट अगदी मजबूत बनतं आणि शिलाई निघणार नाही एवढी खात्री दिलं जातं, म्हणून कधीही तुम्ही ओव्हरलॉक किंवा असं वरतून दाबटीप देत चला, कारण शिलाई खूप मजबूत बनतं। तर अशाच पद्धतीने दोन्ही देखील स्टिच करून झालेलं आहे। नंतर आपल्याला साईडनी स्टिच करून घ्यायचं आहे। दोन्ही सीधी बाजू ठेवून अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे बाजूने। तर मी बघू शकता तुमच्या फिटिंगनुसार। तर मी फक्त 1 इंचाचं असं मार्जिन ठेवलेलं आहे, शिलाई मार्जिन, आणि मी साईडून स्टिच करून घेत आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। तर बघू शकता खालून बॉटमपासून देखील मी अर्धा इंचावर फोल्ड करून बॉटमपाशी मी स्टिच करून घेत आहे, फोल्ड करून। ह्याने फिनिशिंग देखील खूप छान वाटतं। तुम्ही डिझाईन देखील बनवू शकता। तर मी ते डिझाईन काही बनवू शकले नाही, असं सिंपल मी शिवणार आहे। नंतर बाजूने देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे बॉटम शिलाई झाल्यानंतर। तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे।
नंतर आपल्याला वरतून इलॅस्टिक लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपली कमरची पूर्ण उंची 32 इंच आहे आणि 32मध्ये 4 इंच मायनस करून मी 28 इंचाचं असं इलॅस्टिक घेतलेलं आहे. हे इलॅस्टिक पूर्ण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अगदी 4-5 स्टिच करून घ्यायचं आहे. अगदी घट्ट असं स्टिच करून घ्यायचं आहे इलॅस्टिकला, जेणेकरून ते नंतर निघणार नाही. अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. नंतर इथं आपल्याला लावून घ्यायचं आहे जिथे आपण 2 इंचाचा कापड ठेवलेला आहे. तर मैत्रिणींनो, इलॅस्टिक लावण्याच्या आधी अर्धा इंचावर आपल्याला आधी स्टिच करून घ्यायचं आहे वरतून. हे बघू शकता तुम्ही. ह्याने आपल्याला फोल्ड करताना अडचणी येणार नाहीत. नंतर आपल्याला अशा पद्धतीने इलॅस्टिक मध्ये घालून 1 इंचाचा फोल्ड करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. इलॅस्टिकवर स्टिच येणार नाही ह्याची दक्षता घ्यायला पाहिजे, कारण आपल्याला हे स्ट्रेचेबल करायचं आहे. म्हणून आपल्याला इलॅस्टिकवर स्टिच घालायचं नाही आहे. नंतर आपल्याला ओढ देत आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे. थोडंसं ओढ द्यायचं आहे. ओढतच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघू शकता, खूप छान फिनिशिंग आलेले आहे आणि इलॅस्टिक देखील खूप छान लागलेला आहे. असं आपलं प्लाझो रेडी झालेला आहे, बघू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडल्यास लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नव्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.